fantastic arrangement. This is the first time I'm seeing this type of arrangement. It's very impressive, and I make dua that inshallah, inshallah every year Mickey. it will continue. And personally, I'm very happy to see this arrangement, The and year of I give my good regards to Goregaon Cricket Club, and inshallah in all the clubs around the area. Jazakallah. थँक्यू सो मच फारुख भाई. चेक मनपूर्वक आभार आहेत आपले. आणि त्याच वेळेला एक इम्पॉर्टंट मॅच आपल्या भेटीसाठी येताना पाहायला मिळेल. एका बाजूला टीम आपण पाहतो दासगाव, त्यांच्या विपक्षामध्ये शाहीन गोरेगाव, असे दोन इम्पॉर्टंट टीम मैदानाच्या आतमध्ये येतील. त्याच वेळेला आपण आवाज ऐकूया. अगदी महाड तालुक्याला बिलॉंग करतात, सातत्यानं दक्षिण रायगडामध्ये त्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळतं. आणि यस, त्यांचा आवाज ऐकतो आपण पुढच्या पहिल्या सत्रासाठी परेश गांधी सरांचा. तुम्ही कुठे जाऊ नका, पात्रा बघत राहा. या दमदार स्पर्धेचा आपण आनंद घेत राहा. थँक्यू. हॅलो, धन्यवाद हर्षल मुंडे सर. एक छान सुंदर आणि गोड आवाज आहे तो मात्र हर्षल मुंडे सर यांचा. मॅन फ्रॉम रोहा किल्ला. अगदी कमी वयात म्हटलं ना तर समाजाची चांगली जबाबदारी मात्र त्यांनी पार पाडली. वेगवेगळ्या मोठा स्पर्धा मात्र खेळण्याचा अनुभव. गुड इव्हनिंग सर. ही जी क्रिकेट क्लब आज ते शाहीनच्या तर्फे जी टुर्नामेंट ठेवली गेलेली आहे, कसं काय तुम्हाला वाटतंय, कसं आहे तुमचा एक्सपिरियन्स फिलिंग? शाहीन क्रिकेट क्लब हा गोरेगावचा नावाजलेला क्लब आहे. त्याने आतापर्यंत उत्कृष्ट अशा टुर्नामेंट आयोजित केलेल्या आहेत आणि ही सुद्धा टुर्नामेंट अत्यंत चांगली आयोजित केलेली आहे आणि ते उत्तरोत्तर चांगलीच होईल याबद्दल मला खात्री आहे. शाहीनची टीम खेळत आहे त्याबद्दल काय बोलायचं आहे? शाहीन टीम जी आता खेळते आपली, ते अत्यंत चांगली टीम गोरेगाव मधली आहे आणि मला खात्री आहे की या टीम नावाजलेली आहे आणि ती 100% ती विजय हासिल करेल अशी मला खात्री आहे. थँक्यू व्हेरी मच. ह्याचं काय सर पंचांकडे अपील केलं जातंय, परंतु चाणक्य आणि दक्ष पंचायत ते मात्र. थँक्यू सो मच बापू सर, सोनगिरे सर. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर लवली कमेंट्स अँड फीडबॅक. थँक्यू. धावसंख्या मात्र आहे ती एक. सुरुवात आहे, पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक असल्याने पाच षटकांचा चालू असलेला सामना. गोलंदाजी मार्ग गोलंदाज इब्राहिम. हा लोअर फुल टच खोलोपाचा टाकला चेंडू आहे, हलकासा कटवून दिलेला आहे. एक धाव तर घेतली आणि आपला एंड मात्र चेंज केला. तो मात्र फलंदाज उसामा. सुंदर मैदान आणि त्याप्रमाणे चालू असलेले चांगले सामने देखील आपल्याला मैदानावर पाहायला मिळतात. ते मात्र शाहीन क्रिकेट स्पोर्ट क्लब गोरेगाव. हा फटका चांगला साधलाय, चेंडू मात्र वन बाउन्स क्षेत्राच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. येत आहे 4-4 चौकार. दासगाव संघाची फलंदाजी करतात. दासगाव संघाचे सलामीचे फलंदाज आहेत ते अरसलान आणि उसामा. धाव संख्या आहे ती 6. तर मग जगा एक सुंदर चेंडू मात्र टाकला गेला. एक गुलांडे स्पॉटवर टप्पा पडतो, हलकीशी उसळी मात्र घेतली गेली आणि एक निर्धाव चेंडू मात्र आला तो गोलंदाज इब्राहिमच्या माध्यमातून. इब्राहिम अगर विकेट ले पाते हैं तो मुबीन भाई टोल की तरफ से 100 रुपए का तोहफा आया हुआ है. हा फटका चांगला साधलाय लांबा क्षेत्रात, चेंडू मात्र सीमा रेषा पार. षटकार.
खेळ संपला. पॉवर प्लेचं षटक देखील संपले आणि त्या धाव संख्या आहे ती मात्र दासगाव संघाची 12. शाहीन के हर विकेट पर 200 रुपए का तोहफा आया हुआ है. मेडिकल हेल्थ केयर मेडिकल की तरफ से 200 रुपए. शाहीन के कोई भी खिलाड़ी अगर विकेट लेते हैं तो उनके लिए निश्चितच पहिलं षटक देखील संपले. पॉवर प्लेचं षटक संपले. चांगली सुरुवात म्हणता येईल. 12 धावा जमवल्यात त्या बिनबाद दासगाव संघाने. चालू असलेल्या मैदानात सामना येतो शाहीन गोरेगाव विरुद्ध दासगाव दोन संघांमध्ये. स्वतःच्या कोट्यातील पहिल्या संघाचा दुसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज मुनीम. हा देखील एक चांगला वेगवान गोलंदाज आहे तो मात्र शाहीन गोरेगाव संघाचा. 4 षटकांचा सामना आहे बघा. 4 षटकांचा सामना. आधुनिक क्रिकेट आहे. जास्त धावा ज्याला दमतील तेवढा बाजू वरच राहील. जमात मुस्लिमीन गोरेगांव के सेक्रेटरी अली जनाब रऊफ करदेकर साहब इनका. उसी तरह हम इस्तकबाल करते हैं अली जनाब खालिद शरीफ साहब इनका भी शाहीन क्रिकेट क्लब गोरेगांव इनकी तरफ से. मैं मुबीन भाई टोल इनसे इल्तिमास करता हूं कि वो खालिद शरीफ इनका गुलाय अकीदत और नजराने शॉल से इस्तकबाल करें. यस. मैं मुबीन भाई टोल और इस्माइल परदेसी साहब इनसे भी इल्तिमास करता हूं कि वो हम इनका इस्तकबाल करते हैं. खैर मकदम कहते हैं, खुशामदीद कहते हैं. इथं मात्र काय घडतंय मैदानात. अतिशय वेगवान तेच तर्रार चेंडू मध्ये टाकला गेला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली. उसामाला चेंडू स्क्वेअर लेगच्या बाजूने भिरकावून देत होता. प्रयत्न मात्र फसला. मिस टाइम फटका आला. खेळपट्टीवर चेंडू घोंगडे सोड एक धाव मात्र घेतली गेली आणि एका धावने धाव फलक देखील हलता राहिला. धाव फलक झालाय तो 13. 4 षटकांचा सामना आहे. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा मनसुबा असेल तर दासगाव संघाचा, कारण का समोर असलेला संघ देखील तितका ताकदवान आणि तुल्यबळ आहे तो शाहीन गोरेगाव संघ. गोलंदाजी मार्कवर मुनीम. खूप लॉंग रन पाहिजे मात्र गोलंदाजीचा मुनीमचा. हा शॉट चेंडू आहे. भिरकावून दिलाय मिड विकेट क्षेत्र हे चेंडू घालतोय, परंतु चेंडू मात्र पुन्हा एकदा सीमा रेषा पार. षटकार. असरांच्या बॅटमधून हाच दुसरा षटकार आहे. पहिल्या षटकामध्ये देखील एक षटकार मारला होता. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये अरबाज आपले हात मोकळे करताना दिसतोय. धावसंख्या झपकन वाढले. धावसंख्या होती ती 19. हा अतिशय वेग तेच तर्रार चेंडू टाकला गेला. वेगावर सॉर होऊन टाकलेला चेंडू आहे तो मात्र मुनीमचा. कुठल्याही प्रकारचा फटका मात्र इथं खेळता आला नाही. तो फलंदाज अरसलान उसामा जो स्ट्राइक पर है, अगर वो 6 लगाते हैं तो सुफियान बल्ली इनकी तरफ से 500 रुपए का तोहफा आया हुआ है. पुन्हा एकदा ह्या वेळेस फटका फसतोय का काय. क्षेत्रक्षेत्र चेंडू खाली येतोय. इथं मात्र अडसरांसारखा तडाखेबाज फलंदाज मैदानाच्या बाहेर.
क्षेत्रात चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं. फरमान यांच्या माध्यमातून यस रिव्ह्यू बॅटिंग साइड. यस वाईट साठी रिव्ह्यू आहे बॅटिंग साइड ना. थर्ड अंपायरची मागणी मात्र इथं केली जाते. निश्चितच डिसिजन मात्र इथं पेंडिंग राहणार आहे. बघा हे रिव्ह्यू लाईव्ह आल्यापासून मॅचेस आल्यापासून मात्र रिव्ह्यू मात्र यायला लागले. तोपर्यंत मात्र निश्चितच फेअर अँड लिगल डिलिव्हरी आहे. थर्ड अंपायरचा इशारा मात्र येतोय. बायच्या स्वरूपात एक रन. यस एक धावेने धाव संख्येत भर पडते. धाव संख्या मात्र झाली ती 20 फॉर लॉस ऑफ ओनली अँड ओनली 1 विकेट. दासगाव टीम. ते तर्रार गोलंदाज मुनीम. हिता बॅटची हलकीशी एज घेतली गेली. यष्टीराच्या हातात चेंडू विसाच्या हातात मात्र टप्पा पडला. इथं मात्र षटक देखील संपलेला आहे. 2 षटकांचा आतापर्यंत खेळ झाला आणि धाव संख्या आहे ती 20. प्रति षटकामागे 10 धावा जमवल्या आहेत. 40 धावा आहेत 4 षटकांमध्ये. मात्र बघायला गेलं तर मात्र अतिशय कठीण असं आव्हान नसेल ते शाहीन गोरेगाव संघासाठी. आत्ताचा काळ बघितला ना क्रिकेटचा तर आधुनिक काळ आलेला आहे. वेगवेगळे नवीन नवीन नावाचे फटके मात्र आपण क्रिकेटमध्ये बघतो. डिस्कस असो सूर्या शॉट असो कुठल्याही प्रकारचे पद्धतीचे फटके आलेले आहेत नवनवीन पद्धतीचे. दरम्यानच्या काळात तिसरं षटक शाहीन गोरेगाव संघाकडून. हेलो कमेंटेटर साहब, ये जो अभी कीपिंग की है आपके सामने शौकत, हमारा शौकत वेलास्कर शाहीन स्पोर्ट्स क्लब के, बड़ी प्यारी कीपिंग कर रहे. आपको याद दिलाना चाहूंगा कि हमारे भाई थे, आज हमारे बीच में नहीं है. अलमरहूम शौकत इब्राहिम वेलास्कर, उन्हीं के भतीजे, और वो भी कीपिंग बड़ी प्यारी करते थे. और ये हमारे शौकत है, हमारे भतीजे, ये भी बहुत अच्छे से कीपिंग कर रहे हैं. तो आज उनको देख के हमारे भाई की याद आई. मैं सबों से इल्तमास करता हूं कि उनके लिए दुआ करें, उनकी मगफिरत के लिए दुआ करें. निश्चितच हा एक चांगला फटका आहे. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. पंचांचा इशारा येईलच. इसी तो उनसे भी इल्तमास है कि हमारे दूसरे बाबा साहब, जो पहले बाबा साहब, उनके बाजू में तशरीफ रखिए. निश्चित चांगला फटका आला तो पण पहिल्या चेंडूवर गोलंदाज भावेशच्या. हा देखील शॉर्ट पडचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय मिड विकेट क्षेत्रात. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. षट भावेशचा. हा देखील शॉटमध्ये चेंडू पुन्हा एकदा भिरकून दिलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स. इथं मात्र पुन्हा एकदा त्या क्षेत्रात चेंडू जातोय. एक धाव तर घेतली गेली. एकेरी धाव तर दुहेरी धावात रूपांतर केलं गेलं आणि 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. ह्या 2 धावाने धाव संख्येत पुन्हा एकदा भर पडली. धाव संख्या होती ती 34. ह्या षटकामध्ये चांगल्या धावा वसूल करताना दिसतोय तो म्हणजे सैफ. दासगाव संघाचा हा फलंदाज. निश्चितच मोठी धावसंख्या उभारण्याचा मनसुबा मात्र आहे तो दासगाव संघाचा. हा पुन्हा एकदा शॉट, पुन्हा एकदा पूल केलाय. यावेळेस मात्र फटका फसलाय आणि क्षेत्रसेट चेंडू खाली येतोय. इथं टिपलाय झेल आणि सैफचा मात्र संपलाय खेळ.
तो दोनों कप्तानों से गुजारिश है कि यहाँ पे चले आए और टॉस करा ले। वरवली साहिबची बॅटिंग बघितली ना, जे षटकार त्या साहिबच्या बॅट मध्ये ते एका क्षेत्रात मिड विकेट क्षेत्रात काउंट कॉर्नर क्षेत्रात गेले। मैनेजमेंट चाहती है कि यहाँ पे टाइम पास नहीं हो, जिस तरह से कल मैचेस हुए और जो ग्राउंड की जो मैचेस की जो जिम्मेदारी है जो करा लेने की है वो हमारे शहबाज काजी साहब, इमरान जुम्मल, सज्जाद जुम्मल, जुम्मल, इरफान गोटेकर, उसी तरह जो मेन जिम्मेदारी है जो हमारे अकाउंटेंट साहब है फ़हीम जोगिलकर काफ़ी बिजी है, उनके साथ उनके दोस्त दानिश गजगे, उसी तरह मुजम्मिल गोटेकर काफ़ी मेहनत कर रहे हैं। बड़ी खुशी होती है हमारे सब बच्चों को एक साथ खेलते हुए देखते हुए, और अल्लाह से दुआ है कि ऐसी यूनिटी पैदा रखे। इस हमारे शाइन स्पोर्ट्स की अभी जो मैच चल रही है उसमें जो हमारे बॉलर हैं उनका नाम, बॉलर नेम प्लीज, भावेश भाई, ये भी हमारे गोरेगांव के। तो हम चाहते हैं कि हमारा जो गोरेगांव का भाईचारा है और हमारे अतराफ के जो जितने गांव हैं सब मिलजुल के एक साथ रहे और हमारा पूरा इलाका पूरे रायगढ़ जिले में और महाराष्ट्र में जाना जाए कि यहाँ जो भाईचारा चलता है वहाँ वैसा कहीं नहीं चलता। यस, थैंक यू। चांगली गोलंदाजी। नंदू बॉयज मसला और हरकोल की कप्तान नंदू बॉयज मसला, दद्दू बॉयज मसला और हरकोल के कप्तान टॉस कराने यहाँ पे चले आए। इथं अतिशय तेज तऱ्हा चेंडू टाकलेला आहे, पंचांकडे अपील देखील झालेला आहे आणि इथं यस फलंदाज मात्र बाद होते। फारूक भाई, इसके बाद होने वाला टॉस जो है फारूक भाई के हाथों से होगा, तो आप जरा अपना 5 कीमती वक्त यहाँ पे दीजिए प्लीज। समाप्त झालाय। धाव संख्या झाली ती 36, म्हणजे प्रति षटकामागे 12 धावा जमवण्यात आतापर्यंत तरी यशस्वी झालेला आहे हा दासगाव संघ। शेवटचं षटक असणार आहे, 4 षटकांचा असलेला चालू सामना आहे तो दासगाव विरुद्ध शाहीन गोरेगाव। शाहीन गोरेगाव संघासाठी मानत झालं ना तर हे होम ग्राउंड आहे, होम ग्राउंड त्यांना त्यांची कमाल ही दाखवावीच लागणार आहे, त्याच पद्धतीचाच खेळ चालू आहे। आजूबाजूला पूर्ण बघितलं ना आता चारी बॉयज मसला और हरकोल के कप्तान जल्दी आ जाए, यहाँ उनका इंतजार किया जा रहा है टॉस कराने के लिए। चारी साईडनी मात्र बघितलं ना मैदानाच्या बाजूने कटाक्ष टाकला तर प्रेक्षकांची गर्दी मात्र तर वाढत असताना दिसत आहे। जसे सामने पुढे राहतील ही रजनी पुढे सरकत जाईल तशी प्रेक्षकांची गर्दी ह्या चारी बाजूने मैदानाच्या होताना दिसल, यात काय वाव नाहीये। दरम्यान का स्वतःचा गोलंदाजीचा निहाल गोलंदाजी मार्कवर शेवटचा अंतिम षटक, राईट आर्म राऊंड द विकेट मारा असेल तो उसामासाठी। हरकोल के कप्तान यहाँ पे चले आए, शॉट चेंडू पूल केलाय, ढकलून दिलाय फाईल लेग क्षेत्रात, पुन्हा एकदा चेंडू सी मारायच्या। हरकोल के कप्तान आपल्यामध्ये आपण बघितलं ना तो बॉल अंगावर जवळ येण्याचा वेट केला उसामाने आणि त्यानंतर आपला शॉट खेळला, फाईल लेग क्षेत्रात चेंडू सीमा पार ढकलला गेला तो मात्र उसामाच्या बॅट मधून। धाव संख्या झाली ती 42 धाव संख्या 3 गडाच्या मोबदल्यात दासगाव संघाची। अतिशय वास क्रिकेट चाललेला आहे, या वर्षातली ही मोठी स्पर्धा मात्र गोरेगाव मध्ये भरवली गेली ती शाहीन क्रिकेट स्पोर्टच्या माध्यमातून। नदीम भाई, हरकोल के कप्तान आए क्या? बॉल द्यायचा आहे, रोल बॉल द्या, रोल बॉल। अतिशय सुंदर बॅटिंग चालले, उसामाच्या बॅट मधून मात्र आलेला हा पहिला षटकार आहे। सलामीला आलेला उसामा मात्र नॉन स्ट्राइक एजला राहून आतापर्यंत संपूर्ण खेळ बघवता। हरकोल के कप्तान यहाँ पे आए, मैं फारूक भाई डावरे साहब और खालिद शरीफ साहब इनसे इल्तिमास करता हूँ कि टॉस करा ले। उसी के साथ हमारे जमात के सेक्रेटरी साहब अब्दुरफ करदेकर साहब, इनसे भी रिक्वेस्ट है कि टॉस कराने नीचे आए। निश्चितच शाहीन गोरेगाव संघ हा जर ह्या सामन्यामध्ये विजयी झाला तर राहिल गोडमे यांच्याकडून देखील 500 रुपये पारितोषिक येणार आहे। हा फटका चांगला सजलाय, पूल केलाय, पूल होता सक्सेसफुल, इट्स अ पावरफुल। मसला दद्दू बॉयज और हरकोल के कप्तान
उभा राहून खेळ बघण्याचं काम करत होतो उसामा. स्ट्राईकला आला नाही तर वादळ मात्र मैदानात निर्माण केलं तर म्हणजे दासगावच्या ह्या उसामाने. क्रिस गायलची जर्सी नंबर असलेला हा खेळाडू 333 जर्सी नंबर ती मात्र उसामाची. क्रिस गायल हा देखील एक हाय हिटर फलंदाज वेस्ट इंडिज संघाचा. दद्दू बॉयज टॉस विन इलेक्टेड बॉलिंग. तर मात्र स्वर चेंडू आहे. एक अवांतर धाव मिळते. पंचांचा इशारा येतोय. इथं अवांतर धाव धाव संख्येत पुन्हा एकदा भर पडते. धाव संख्या झाली ती मात्र 49 49 रन्स. चौथं षटक चालू आहे ते शाहीन गोरेगाव संघाकडून. स्ट्राईक आणलाय तर उसामा. इथं पुन्हा एकदा डिस्कल क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर घेतली गेली. दुसरी धावाचा प्रयत्न देखील होतोय. धावची संधी निर्माण झालेली आहे पण सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल ती मात्र उसामा आणि बिलालची. धाव संख्या 50 पार होते. 51 धाव फलकावं लागतायत दासगाव संघाच्या. आतापर्यंत जखडून बांधून ठेवलं होतं तर ह्या षटकामध्ये शेवटच्या मात्र हात मोकळे केले ते उसामाने. हा अतिशय तेज तर्रार आहे. पंचांचा इशारा येतोय. नो बॉल आहे. निश्चितच एक अतिरिक्त धाव मात्र मिळाली. एक अतिरिक्त धाव धाव संख्येत भर पडली. धाव संख्या झाली ती 52. पुढचा चेंडू उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. हॅलो. ज्या पद्धतीने उसामा मात्र लय मध्ये आहे ना तर ह्या चेंडूचा फायदा मात्र नक्कीच घेताना दिसेल. हा फटका बैठक पद्धतीचा फटका मारतोय. मिड विकेट क्षेत्रात चेंडू मात्र जातोय. एक धाव घेतली गेली. दुसरी धाव देण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा धावून यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेला. पुन्हा एकदा उसामा आणि बिलालच्या माध्यमातून 2 धावाने धाव संख्येत पुन्हा एकदा भर पडली. धाव संख्या झाली ती 54. निश्चितच चांगली फलंदाजी चालली. पूर्णपणे आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली ती मात्र उसामाने. गेले 3 षटक नॉन स्ट्राईकला उभा राहिला. यावेळेस या षटका शेवट षटकामध्ये मात्र स्ट्राईकला उसामा. हल्ला बोल केला. हा शॉर्ट चेंडू. हा देखील चेंडू पुन्हा एकदा वायरिस केलेल्या क्षेत्राच्या सीमारेषा पार. काय बॅटिंग करतोय. 3 षटकार आतापर्यंत या षटकामध्ये मारले ते मात्र निहालच्या गोलंदाजीवर. हा देखील फटका अतिशय देखना. फुल पॉवरफुल. इट्स अ बिग हिट. षटकार 6 धावा. ऑर्गेनाइज किया गया है और ये शाहीन क्रिकेट क्लब गोरेगांव की तरफ से जो टूर्नामेंट ऑर्गेनाइज की गई है इसमें आप यहाँ पर देख रहे हैं कि कितना अच्छा और बेहतरीन ग्राउंड यहाँ पर बनाया गया है. हर तरह की सुविधा प्राप्त की गई है यहाँ पर और हर मेहमानों का इस्तकबाल किया जा रहा है और बड़े बड़े टीमों को आमंत्रित किया गया है. इसमें सबसे बढ़ चढ़ कर जिन लोगों ने हिस्सा लिया है जैसे जुबैर अब्बासी, नजीर वेलास्कर, फरजान करुण, उसामा फैजान की तरफ से उसामा के लिए 100 रुपये आए हुए. तो जिस तरह से मैं बता रहा हूं कि टूर्नामेंट को ऑर्गेनाइज करने के लिए जिन लोगों ने आगे बढ़ चढ़ कर हिस्सा लिया था टूर्नामेंट को जो ऑर्गेनाइज किया गया है और उसमें जैसे जुबैर अब्बासी, नजीर वेलास्कर जो यहाँ पर लगातार बैठे हुए मंच पर. और बच्चों के लिए जरूरी भी होता है कि जब यहाँ पर 2 मुख्य लोग आपके सामने बैठे हुए रहते तो कोई डिसीजन लेने या किसी तरह के फैसले वगैरह करने के लिए भी अच्छा रहता है. उनके साथ असद फकी जो हमेशा इस टूर्नामेंट के लिए बढ़ चढ़ कर हिस्सा लेते हैं. चंद्रकांत यहाँ पर है, उनका भी काफी अच्छा योगदान है. भारत गोरेगांव का भी अच्छा खासा योगदान है. शब्बीर लोखंडे इनका भी योगदान रहा है. शाहनवाज काजी का भी योगदान रहा है इस टूर्नामेंट. सादिक शेखनाथ की तरफ से उसामा के लिए यहाँ पर 500 रुपये आए हुए. उसामा आकर यहाँ पर अपना इनाम लेकर चले जाए. तो इस तरह से जिन लोगों ने भी यहाँ पर ताउन किया है और जिस तरह से भी लोगों ने बढ़ चढ़ कर इसमें हिस्सा लिया है उन तमाम लोगों का शाहीन क्रिकेट क्लब की तरफ से उन लोगों का हम शुक्रिया अदा करते हैं और उम्मीद करते हैं कि इस तरह से हर साल आने वाले टूर्नामेंट के लिए इस तरह से बढ़ चढ़ कर हिस्सा ले. और इस तरह से उसामा के लिए यहाँ पर जो इनामात है
साकिब की तरफ से पैसा आया हुआ है। तो ये जो इनामात है वो लेने के लिए उसामा के लिए किसके तरफ से, नासिर के तरफ से उसामा के लिए 100 रुपए आए हुए। उसामा यहां पर चले आए। यस थैंक यू। और के लिए उसामा यहां पर आ जाए क्योंकि उनको यहां पर इनामात देने। फील्डिंग लगा ले ठीक है फील्डिंग लगा ले। तो यहां पर आपके इनामात जो है वो बाद में दिए जाएंगे, जैसे ही मैच खत्म होती है वो आपके इनामात आपको दिए जाएंगे। यस थँक यू। चांगली बॅटिंग झाली ती मध्ये दासगावच्या उसामाकडून वैयक्तिक 29 धावांवर नाबाद राहिला। शेवटच्या षटकामध्ये 4 खणखणीत षटकार मारले। आता मात्र मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा। शाहीन क्रिकेट स्पोर्ट क्लब गोरेगाव यापुढे सामोरजन करतील ते मात्र एक गोड आवाज। सुफियान मैन फ्रॉम सुफियान बली इनके तरफ से उसामा के लिए 3000 रुपया। हर्षल जी मुंडे सर थैंक यू। मोकल के तरफ से उसामा के लिए 500 रुपया। खलील करदेकर की तरफ से उसामा के लिए 100 रुपया। दद्दू बॉयज के कप्तान को से गुजारिश है कि यहाँ पे चले आए और जो खेलने के जो भी प्रोसेस है उसको पूरा कीजिए, जैसे कि एंट्री फीस हो, प्लीज नाम देना हो, वो भी हर टीम के लिए जरूरी होता है कि वो अपने प्लेयर्स के नाम दे। जिस तरह से जो भी यहाँ पर, जिस तरह से जुबैर यहाँ पर कह रहे थे कि जो भी जरूरी जो प्रतिक्रिया है वो पूरी करने के बाद ही आप खेलने के लिए उतर सकते। खास करके आपकी एंट्री फी हो, नाम लिखना हो, या फिर आपको किसी चीज की कोई अगर पूछना है तो आप यहाँ पर कमेंट्री बॉक्स में आकर यहाँ पर मैनेजमेंट से आकर राब्ता कर सकते हैं मैच शुरू होने से पहले। गोरेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य राजेंद्र गोविलकर इथं उपस्थित आहेत। त्यांचा शाईन स्पोर्ट्स क्लब तर्फे आणि त्यांचे सुपुत्र हार्दिक स्वागत है। नहीं अरे अच्छा चलो ठीक है। मनपूर्वक हरकोल के कप्तान से भी गुजारिश है कि यहाँ पे चले आए। हरकोल क्रिकेट क्लब के कप्तान से भी गुजारिश है कि जो भी खेलने के प्रोसेस है, जैसे कि नाम देना हो या जो भी है वो पूरा किया जाए। यहाँ पे उनका टॉस तो करा लिए। आपण पाहतोय रायगड जिल्ह्यातील मानाची स्पर्धा, रायगड जिल्ह्यातील सुंदर माणगाव तालुका आणि माणगाव तालुक्यातील गोरेगाव विभाग आणि त्या गोरेगाव विभागाला बिलॉंग करणारी सर्वाधिक मोठी टीम शाईन क्रिकेट क्लब गोरेगाव आणि त्याची A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते। एका बाजूला शौकत, त्यांच्या साथीला बाटर इब्राहिम खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळतात। दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये, दोन सख्खे बंधू खेळपट्टीवरती। हर्षल मुंडे साहब, मैं आपका तुमसे मी इथं हे ध्यान आकर्षित करतोय की गोरेगाव शाईन क्रिकेट क्लबने जे टुर्नामेंट मॅनेज केलंय, इथं आयोजित केले, त्याच्यात आपण जी उपस्थिती बघताय सर्व समाजाची, त्या संदर्भात आपण 2 शब्द बोलावात की आमच्या इथं जे आता ग्राउंडमध्ये आपण जे बॅनर्स लागले आहेत आणि ह्या मॅनेजमेंटसाठी ज्यांनी आपलं योगदान दिलंय, जसं आमचं भारत गोरेगावकर असतील, चंद्रकांत गोरेगावकर असतील, विनोद बागडे असतील, बाकी आमची सगळी टीम आहे तिथं उपस्थित। आमचे प्रदीपभाई गोरेगावकर आहेत, बापू सोनगिरे आहेत, आमचे रमेश यादव आहेत, आमचे शिंदे साहेब आहेत। शिंदे साहेबांबद्दल बोलावं तर शिंदे साहेबांनी लोकांचं लय कॉन्टॅक्ट करून दिले, जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा BSNL होतं। आणि तसंच आमचे जे बुजुर्ग आहेत ते सतत इथं उपस्थित आहेत। आमचे निजाम टोलकर साहेब, अब्दुल रशीद अंतुल, आणि त्याच्यानंतर ही जी आमची छोटी टीम आहे जी इथं उपस्थित आहे, कुठल्याही टुर्नामेंटला आपण बघितलं असाल की 10-12 मुलं येतात आणि एक टुर्नामेंट आयोजन करतात टुर्नामेंटचा। ह्यामध्ये मी मसला क्रिकेट क्लबला 3 मिनिटाचं लास्ट टायमिंग आहे, तर इथं येऊन जे काही प्रोसेस आहे ते पूर्ण करा। असंच इथं आमचे अस्सलभाई हजर आहेत, त्यांचंही स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे। मी नजीरभाई वेलासकरांना सांगतो की त्यांचं प्लीज पुष्पगुच्छ देऊन आणि शाल श्रीफल देऊन प्लीज असल भाई कादरी साहब, अमजद अधिकारी से इल्तमास है कि उनको लेके चले जाए ऊपर। तो जो मैं बोलना चाहता था मुंडे साहब कि जो हमारे बच्चे मैनेजमेंट के यस, या वेळेला काय घडलंय, शॉर्ट पॉइंटला कॅच आपण म्हणत होतात या आयोजकांबद्दल मी आवर्जून सांगेन की क्रिकेटचा खेळ असा आहे की क्रिकेटच्या खेळानं विखुरलेली मन एकत्रित केली। क्रिकेटच्या खेळानं काय दिलं, क्रिकेटच्या खेळानं कुटुंब दिलं आणि होय गोरेगाव विभागाला शाईन क्रिकेट क्लबचे कुटुंब बनवून दिलंय या स्पर्धेच्या माध्यमातून। आणि म्हणूनच का होईना एक एवढं मोठं व्यासपीठ आणि ते सजले आपल्या मान्यवरांनी, त्याच वेळेला व्यासपीठाच्या समोरचे सगळे खेळाडू आणि त्याचबरोबर गोरेगाव गावचे सगळे समर्थक हे इथे आलेत।
सर्वांचे आभार. फटका फसला शॉट डीप पॉइंटला अगदी मैदानाच्या आतमध्ये गोरेगावकरांचा. इसी बीच हमारे सज्जाद जुम्मल साहब यहाँ पे तशरीफ ला रहे, उनका भी शाहीन स्पोर्ट्स क्लब की तरफ से स्वागत है. आसिफ बांगी यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. मसला, दद्दू 11 और हरकोल अपने अपने प्लेयर्स के नाम लिख के दे प्लीज यहाँ पे. मुंडे साहब, जो मैं बोलना चाहता था कि मैनेजमेंट में जो बच्चे हैं यहाँ पे जितने आपको दिख रहे हैं उतने कहीं देखने नहीं मिलेंगे शायद के, कि अगर आप तो हर मैच जाते हैं, हर टूर्नामेंट देखते हैं, पण जिस तरह से मैनेजमेंट में यहाँ पे मेहनत की जा रही है आप देख रहे. इथं हे सगळं असं जे गोरेगावात बघायला लागेल. गोरेगावात म्हणजे काय या आमच्याच टुर्नामेंटचं नाही, या शाहीन स्पोर्ट्स क्लबच्याच टुर्नामेंटचं नाही, तर आपण आमच्या जिजामाता ग्राउंडवर ज्या मॅचेस होतात कबड्डीच्या असतील, खो खोच्या असतील, ते तिथंही बघितलं असेल की पूर्ण गोरेगाव एकत्र येऊन सगळे इव्हेंट करतो आणि सक्सेसफुली करतात इव्हेंट. तर या गोरेगाव संदर्भात आपलं काय म्हणणं असेल तर दोन शब्द त्याच्यावरती बोलावं. यस, निश्चित मी म्हटलं ना की माणगाव तालुका हा सुंदर आहे, त्याही पलीकडे गोरेगाव विभाग सुंदर आहे आणि एकत्रित येऊन क्रीडा क्षेत्रामध्ये हे कुटुंबच बनलंय. हरकोल के कैप्टन यहाँ पर चले, हरकोल के कैप्टन. यावेळेचा फटका ऑन साइडला लॉंग अँड स्ट्रॉंग, अद्भुत अविश्वसनीय. एक हुआ है. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये प्रभावित करणारी बॅटिंग, प्रेक्षकांची मन जिंकणारा खेळ खेळपट्टीवरती चालू झालाय. षटकार आलाय, चौकार आलाय. हा षटकार चौकार आज गोरेगाव मध्ये आणि आवाज घुमणारा रायगड मध्ये. एकंदरीत आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये ही A1 जोडी, A1 क्वालिटीचं क्रिकेट या दोघांकडून झालंय. एका बाजूला शौकत आहेत, एका बाजूला इब्राहिम आहेत, एकाकडून चौकार आलाय, एकाकडून षटकार आलाय. धावा येतात आणि गोरेगावकर यासाठीच ओळखले जातात. शाहीन क्रिकेट क्लब यांना धावा बनवायच्या तब्बल 67, पहिल्या षटकामध्ये बनल्या त्यात तब्बल पहिल्या 13. पुढचाच बॉल. ओ यावेळेचा फटका फसला, मिस्ट्रोक आहे. शॉट मिड ऑफला, ही कोंडी फोडली आहे, ही जोडी तोडली आहे. एक महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर इब्राहिम. इब्राहिम मैदानाच्या बाहेर आला ना. एक दिग्गज खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर यावा, त्याहून दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जावा, हाच पराक्रम अगदी उसामा मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. आज शाहीन क्रिकेट क्लब गोरेगाव संघाचं आशेचं ओझ, अपेक्षांचं ओझ, त्याच वेळेला विश्वास मैदानाच्या आतमध्ये उसामा याच्यावरती दाखवलं जाईल. त्याला खेळावं लागेल, त्याला मैदानाच्या आतमध्ये धावा बनवाव्याच लागतील. 67चा पाठलाग करायचा आहे. मोइन राटवलकर, इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम यहाँ पर दोनों प्लेयर्स के लिए. अगर दोनों में से कोई भी हैट्रिक सिक्स लगाता है तो मोइन राटवलकर की तरफ से 1000 रुपए मिलेंगे. षटकातील पुढचाच बॉल. ओ यावेळेला काय घडलं, टप्पा पडला, बॉल टर्न झाला, शरीरावरती आदळला, हे पाहावं लागेल. यस, इथे धाव एकही नसणार आहे, कारण की ज्या वेळेला पंचांनी आमच्या सांगितलं बॉल जसा आला ना शरीरावरती, बॅटची मुवमेंट कोणतीही नव्हती. यस सर, त्यामुळेच ना. यस, कारण की ज्या वेळेला बॅटर समोर खेळतात, बॉल येतोय, मग बॉल सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि मग धाव तिथे मिळणार नाहीये. लेग बाईटची सुद्धा डॉट बॉल असेल. अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पुढचाच बॉल. धावा 13. ओ यावेळेला हाफ ट्रॅकर, अडवा बॅटने खेळायचा. इकडेही डॉट बॉल खेळताना पाहायला मिळतं. दासगावकरांचा बोलबाला या मॅच मध्ये होईल की काय, कारण की 67 धावा आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठी धावसंख्या आपल्या समोर आहे आणि त्याच वेळेला बॅटिंग करायची आहे.
आज घरच्या मैदानावरती घरचा साज दाखवावा लागेल. गावच्या खेळाडूंना गावच्या समर्थकांना खुश करून दाखवावंच लागेल. शाहीन क्रिकेट क्लब गोरेगावकरांना यावेळेला लॉंगॉनच्या दिशेला फटका खेळला. अर्सलन तिथे येताना पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग बॉलची फेक आपण पाहतोय. धाव मिळते 1. आता जे काही करेल ते शौकत मैदानाच्या आतमध्ये करेल या मोठ्या विश्वासानं आज गोरेगावकर त्याच्याकडे पाहतात. शाहिद शेख यांच्या वतीनं बक्षीस आले. लगातार 3 षटकार आले तर 100 रुपये शौकत साठी. ओ या वेळेला बाट फिरवलीये. बाट बॉलचा संपर्क नाहीये इथे. मात्र डॉट बॉल शिवाय काही बघायला मिळत नाहीये. हा दबाव हा प्रेशर हा दबाव घरच्या मैदानावरचा. कारण की आज शाहीन क्रिकेट क्लबचे सगळे खेळाडू सगळे समर्थक एक मोठ्या आशेनं आलेत, मोठ्या अपेक्षेनं आलेत. त्यांना पाहायचं गोरेगावकरांना जिंकताना, त्यांना पाहायचं शाहीन क्रिकेट क्लब अगदी मोठ्या उंचीवरती जाताना. पण तसं अद्याप घडलं तर नाहीये, पण आता घडेल. होय या वेळेला फटका वाईडिश मिड विकेटच्या वरून शौकतचा षटकार. झाला. या मॅच मध्ये रंगरूप बदललेत. 20 धावा धावफलकावरती लागल्या जातात. येणाऱ्या इथून पुढच्या 12 चेंडूमध्ये मॅचची सिच्युएशन जर पाहिली ना तर आवश्यकता 47 धावांची. 12 बॉल 47 धावांची आवश्यकता. याही धावा बनल्या जाऊ शकतात. चौकत मैदानाच्या आतमध्ये त्याही पलीकडे उसामा खेळपट्टीवरती दाखल आहेत. या 2 खेळाडूंकडे ताकद आहे, या दोघांकडे नजाकत आहे, या दोघांकडे दमखम आहे. आणि म्हणूनच का होईना शाहीन क्रिकेट क्लब गोरेगाव यांच्या माध्यमातून त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आज शाहीन क्रिकेटचे सगळे जे समर्थक आहेत त्यांनी स्वप्न पाहिलं असेल की मैदानाच्या आतमध्ये आम्हालाही जिंकायचं, आमचा संघ जिंकलेला सगळ्यांना आवडेल. पण त्याच वेळेला ज्या वेळेला आपण म्हणतो ना की देखा हुआ सपना सपना ही रह जाता जब तक व्यक्ती अपना पसीना नहीं बहाता. घाम गाळावा लागेल, मेहनत करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये शाहीन क्रिकेट क्लब गोरेगावकरांना जर ही मॅच इकडे जिंकायची आहे. 12 बॉल 47 धावांची आवश्यकता. यावेळीचा पुढचाच बॉल. ओ टप्पा तर पडला. बॅटची लिडिंग आहे. शॉर्ट फाईन लेगला सोपा झेल. बॅटर आउट. मोठा धक्का. उसामा मैदानाच्या बाहेर. उसामा बॉलिंग मार्क वरती दाखल झाले. उसामा जसे आले ना त्यांनी मात्र या मॅच मध्ये आपण पाहिलं तर विकेट मिळवली. तिकडे बॉलरही उसामा होते, बॅटरी उसामा होते. एकाकडे बॉल होतं, एकाकडे बॅट होतं. पण ज्या बॉलनं अगदी जादू दाखवली मैदानाच्या आतमध्ये अगदी बॅटर कमी पडताना पाहायला मिळाले. आपण पाहतोय या संपूर्ण मॅचचा आनंद सगळे प्रेक्षक वर्ग घेतात. यावेळीचा फटका पहा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले शकलीन आणि त्यांनी आल्याची जाणीव करून दिली आहे. हा षटकार यांच्या वतीनं हे संपूर्ण जे आमचं डेकोरेशन केलं विलास डेकोरेटर यांचे सगळे क्षणचित्र टिपायचे. कारण की एवढा मोठा इव्हेंट आपण करतोय आणि खरंच स्पर्धा पाहावी आणि पाहतच राहावी असं मैदानाच्या चहू बाजूला पूर्णपणे अगदी बॅरिकेड्स पाहायला मिळतील. गॅलरीज आपण पाहतोय. त्याचबरोबर आमच्या कॅमेरामॅनसाठी स्टँड आणि त्याचबरोबर हे मोठं व्यासपीठ. सगळ्या काही गोष्टी डोळ्यात अगदी सेव्ह करून ठेवाव्या. यावेळेला काय घडतंय वा लॉंग स्टॉपला बॉल निघाला. बघता बघता गोळीच्या वेगानं सीमारेषेच्या याही वेळेला पार. मेरे पास एक इनाम आया हुआ है. जो भी टीम जीतेगी उसके लिए 1000 रुपए आए हुए. जो भी टीम जीतेगी 1000 रुपए बंद है खुदा की तरफ से आए हुए.
हसनेल यांच्या वतीनं आपण पाहतोय 100 रुपयाचा कॅश प्राइज आले इकडे बॅटर सकलीनसाठी. त्यांच्या बॅटमधून 2 बॉल मध्ये आल्या धावा 10. ओ यावेळीचा स्ट्रोक खेळायचा होता, मिनी हेलिकॉप्टर उडवला, फटका तर चांगलाच खेळलाय. ऑन साइडला बॉल जाईल तिकडे लेगला, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत बॉलला पकडतात. बॉलची फेक चांगल्या दर्जाची, धाव मिळते तिकडे 1 आणि त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 31 या आकड्यावरती. या मॅच मध्ये काय बाकी आहे? या मॅच मध्ये 8 बॉल बाकी आहे. 36 धावांची आवश्यकता इकडूनही गरजेची आहे. 8 चेंडू 36 धावा, 36 धावा 8 चेंडू. येणाऱ्या या 2 चेंडूवरती यदा कदाचित 2 मोठे फटके आले ना तर पुन्हा शाहीन क्रिकेट क्लब जिंकण्याची आशा अपेक्षा निर्माण करू शकतात. 8 बॉल 36. पुढचाच बॉल गोलंदाजी मार्कवरती उसामा, समोर शौकत. ओ यावेळीचा हाफ ट्रॅकर होता, टप्पा पडला, अनएक्सेप्टेड बाउन्स. अनेक उशी घेत असताना चेंडू कीपरचा वेध घेतोय, त्यावेळेला तिकडे डॉट बॉलची सांगता. यावेळेला मात्र कमबॅक झाला, यावेळेला पलटवार झाला. 1-1 डॉट बॉल शाहीन क्रिकेट क्लब गोरेगाव संघाला बॅकफूट वरती आणेल आणि तोच डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकण्याचा पराक्रम या खेळपट्टीवरती करतात. गोलंदाजाचं नाव आहे उसामा. ओ यावेळीचा फटका तर खेळलाय, तो फटका पुन्हा फसला. अर्सलन आले आणि त्यांनी सुंदर झेल पकडला. अतिवेगानं धावत असताना इकडे मात्र एक चांगली झेल, चांगली कॅच, बॅटर आउट आणि शौकत मैदानाच्या बाहेर. ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर मी विनंती करेन सन्माननीय मोनूभाई यांना आपण या, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 6 बॉल 36 धावांची आवश्यकता. एक मोठा इतिहास नोंदवण्याची नामी संधी शाहीन क्रिकेट क्लब गोरेगाव यांच्या समोर आली आहे आणि त्याही पलीकडे बॅटर मैदानाच्या आतमध्ये सकलीन यांच्या हातामध्ये ही मोठी संधी आहे. 6 बॉल 6 षटकार जर या स्पर्धेमध्ये लगावले तर शाहीन क्रिकेट क्लब गोरेगाव इकडे जिंकतील. पण यदा कदाचित एका डॉट बॉल आला तर या मॅच वरती दासगावकर कमबॅक करतील. 6 बॉल 36 ची आवश्यकता. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय, स्क्वेअर लेगला फसले आणि इकडे मात्र आपण जर पाहिलं तर आशेचं किरण सकलीन मैदानाच्या बाहेर. छत्तीस धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 5 बॉल 36 धावा. नवीन बॅटर निहाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. ओ यावेळीचा बॉल, बॅट बॉलचा संपर्क तर कोणताही राहिला नाहीये. तिकडे मात्र डॉट बॉलची घोषणा झाली आहे. बघता बघता दुसरा डॉट आलाय म्हणजे आता 4 बॉल 36 धावा. अशक्य, अगदी अशक्य बनून गेलंय. या मॅचला जिंकणं टीम शाहीन क्रिकेट क्लब गोरेगाव संघासाठी अडचणीमध्ये सापडलेत, बॅकफूट वरती आलेत. आज घरच्याच मैदानावरती थोडी नाराजी व्यक्त. याही वेळेला बॉल हवेत, बॉलर काय तिकडे मात्र बॉलच्या खाली अर्सलान वेगाने येताना पाहायला मिळाले. शेवटच्या क्षणी कॅच तर ड्रॉप झाली आहे पण हरकत नाहीये, कारण की आता या मॅच वरती मजबूत पकड करण्याचं काम दासगावकरांनी केलंय. एकीकडे माणगाव तालुक्यातील आपण पाहतो एक दिग्गज संघ गोरेगाव शाहीन क्रिकेट क्लब जे आयोजक आहेत ज्यांनी ही स्पर्धा सजवली आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये महाड तालुक्यातील दासगाव. हा फुलटॉस बॉल आडवा बॅटनं फुलटोल केला, फुल वसूल केला. यावेळेला वाईडिश मिड विकेटच्या वरून सिक्सर. वरती वाढतीये धावा 38 आपण पाहतोय. येणाऱ्या 2 बॉल मध्ये आवश्यकता आहे ती तब्बल
29 धावांची. पुढचा बॉल. ओ याही वेळेला बॅट फिरवली आहे. बॅट बॉलचा संपर्क इकडे राहिला नाहीये. आता या मॅच वरती मजबूत पकड आपण पाहतोय. अगदी या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी राहिली. थोडी आमची नाराजी व्यक्त केली जाईल टीम आपण पाहिलं तर शाहीन क्रिकेट क्लब गोरेगाव संघाची, पण हरकत नाहीये. मी इथून आवर्जून सांगेन, इथून पुढे जिंकण्याची आशा पुन्हा नव्यानं तुम्ही बाळगा, कारण की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. इथून पुढे यदा कदाचित 2025 हे दासगांव के कैप्टन यहाँ पर, दासगांव के कैप्टन, हाँ, उनके लिए एक इनाम है. दासगांव के कैप्टन यहाँ पर चले आए और मुझे जिन्होंने अच्छी खासी बैटिंग की थी वो दोनों यहाँ पर चले आए, कैप्टन भी चले आए. ये इनाम है जो एक बंदे खुदा की तरफ से दासगांव के कैप्टन को यहाँ पर देना है. तो दासगांव के कैप्टन यहाँ पर पहुंच, इब्राहिम भाई करदेकर यहाँ पर आ जाएं, उनके हाथों से ये इनाम देना है. इब्राहिम भाई करदेकर इनके हाथों से ये इनाम देना है. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं बॅटिंग करताना धावा बनवल्या. और उसामा भी यहाँ पर आएंगे. ये किसके लिए? धावा बनवल्या 29 आणि बॉलिंग करताना ज्यानं विकेट मिळवला 2. पहले ये इब्राहिम की तरफ से, इब्राहिम के हाथों से यहाँ पर इनाम दिया जा रहा है. और ये पैसे किसके लिए? शौकत वेलास्कर और हाँ वो भी